श्री स्वामी समर्थ. तर चला पाहूया महाराजांचा आज तुमच्यासाठी काय संकेत किंवा काय संदेश आहे. जो गया उसे भूल जाओ, जो खोया उसे जाने दो, तुम्हारे लायक होगा, बेहतर बनकर आएगा, नाही तो नुकसान से बचोगे. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. जे काही तुमच्या आयुष्यातून आता गेलं आहे त्याला जाऊ द्या. त्या गोष्टींना जाऊ द्या अथवा त्या व्यक्तीला जाऊ द्या. जर तुमच्यासाठी चांगलं असेल तर तुमच्या लायक म्हणजे तुम्ही ज्यासाठी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट बनून पुन्हा येईल. म्हणजे तुम्ही जे डिझर्व करता ते बनून पुन्हा येईल आणि नाही आलं तर खूप मोठ्या नुकसानापासून तुम्ही वाचाल. तर ही गोष्ट आहे. म्हणून जे गेलं आहे त्याचं दुःख करत बसू नका, कारण आपल्या आयुष्यात देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. आपल्याला काय आवडतं ते आपल्यासाठी कधी जास्त चांगलं नसतं. तुम्हें तुम्हारे अच्छे कर्मों का फल जरूर मिलेगा, वादा है जो खोया है उससे बेहतर मिलेगा. वाव, किती छान असा संदेश आला. पहिली गोष्ट तर देव इथे सांगतो तुम्हाला, महाराज तुम्हाला संकेत देतात की जे गेलं त्याला जाऊ द्या, कारण ते तुमच्यासाठी बरोबर नव्हतं आणि जर तुमच्यासाठी बरोबर आहे तर ते सुधरून तुमच्यापर्यंत पुन्हा येईल. आणि नाहीच आलं तर जे भेटलं, जे तुम्ही गमावलं ना त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळणार हे देव तुम्हाला स्वतः वचन देतोय. फक्त तुमचे कर्म आहेत ना ते चांगले ठेवा, कारण शेवटी कर्मच उरतात, बाकी काही उरत नाही. तुम जिस बारे में सोच रहे हो क्या वह करने की भी क्षमता है. मला ना असं निगेटिव्ह असं एकदम आलं की तुम्ही असं काही लोक आहेत ना आयुष्य संपवण्याचा विचार करतात. खूप 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 चुकीची गोष्ट आहे. बघा, पहिली गोष्ट तर त्यासाठी पण हिंमत लागते आणि ती हिंमत काही कामाची नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण जीव दिला म्हणजे आपण सगळ्या प्रॉब्लेम्सपासून सुटू नाही. त्यानंतर तुम्ही ज्या ज्या लोकात जाल ना, म्हणजे एक म्हणतात ना ज्या एनर्जीजमध्ये, तर पहिली गोष्ट तर त्यानंतर आपण ज्या जगात जातो ना ते जग अतिशय त्रासदायक, म्हणजे त्यापेक्षा चांगलं जग हे आहे. इथे नेहमी निदान आपण हसू शकतो, रडू शकतो, लोकांना आपले दुःख सांगू शकतो, देवळात जाऊ शकतो, मंदिरात जाऊ शकतो. पण मेल्यानंतरची तुमची आत्मा भटकेल ना, आणि इतकी वाईट अवस्था होईल, इतकी वाईट अवस्था होईल की तुम्ही तरसाल. जसं एका बंद रूममध्ये तुम्हाला श्वाससुद्धा येत नाही, तुम्ही इथे भटकताय, तुम्हाला बाहेर जाण्याची जागा मिळत नाही, तुम्ही त्या रूममध्ये इथून तिथे तुमचा श्वास वर खाली होतो, इतकी वाईट अवस्था होते. तर जर मरण्यासाठी जी हिंमत लागते ना ती हिंमत जगण्यासाठी करून बघा ना, ती क्षमता जगण्यासाठी लावून बघा ना, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. का असा नेगेटिव्ह विचार करतो, नका करू. तुम कितने अच्छे हो इस बात का प्रमाण दूसरों से क्यों चाहते हो. तुम्ही इससे क्या फरक पडते, आणि तुम्ही किती चांगले आहात त्याचं प्रमाण दुसऱ्यांकडनं का हवं आहे तुम्हाला. कोण आहे ती व्यक्ती जी तुम्हाला जज करू शकते. तुम्ही स्पेशल आहात. श्री स्वामी समर्थ.